हे गेला. तर या सुंदर अशा वातावरणात आमचे वारकरी स्नान करत आहेत बघा. खूप मजा येते. हा ब्लॅक मांबा बघा. चला श्री विठ्ठल सुप्रभात नर्मदे हर मंडळी. श्री विठ्ठल श्री विठ्ठल. आजचा आपला 8वा दिवस बरं का. आणि 8व्या दिवसाला काय नाही चालली बॅगेंची ॲडजस्टमेंट चालू आहे. सकाळी सकाळी कुठली बॅग कुठे टाकायची, कुठली वळकटी कुठे टाकायची. हे बघा कोथिंबीर कोणतरी टाकून गेली अख्खी इथं. झाले का लावून महाराज? पद्धतशीर एकदम लावा लावा बॅगीचे ॲडजस्टमेंट वळकांड्या. बच्ची आणि लय चांगली सेवा केलेली आहे. हा ना. आपली ही वारी चांगल्या प्रकारे घडत आहे. मग कारण अशी जर सेवा कोणी केली नसते तर आपल्या वलकडे पण असेच राहिले असते. खरोखर रामकृष्ण विशाल महाराज तुमचे पण खूप आभार. रामकृष्ण. टॉप इतके भारी नादच करायचा. सगळी माहिती कळते आम्हाला. रामकृष्ण हरे राम. सगळी फार फार धन्यवाद. नाव सांगा तुमचं. नाव सांगा. राहू द्या राहू द्या. सबस्क्राईब करत जावा, लाईक करत जावा. नाव काय तुमचं दादा? दुरंगे दुरंगी. आपलं नाव राऊत. राऊत. अरे फार फार धन्यवाद बरं का. कुठून? रामकृष्ण हरी. सासवड सासवड मधले आहेत ना तुम्ही? पांड्या तुझी. ओके. आपली गाडी व्यवस्थित भरलेली आहे. दीपक महाराजांनी बच्चीकेश महाराजांनी गाडी लावली व्यवस्थित. आता आपण जाऊया जेवायला. इथं आज संस्थेचं जेवण असतं. म्हणजे आता रोजच असतं पण आज काहीतरी स्पेशल असतं संस्थेचं जेवण इथं. तर तो आपण जेवायला जाऊ आणि काय काय जेवायला आहे ते पाहू आणि मग बाहेर येऊ. तू खावरालास ना? काय होता? चक्का पुरी. अरे वा. तुम्ही किती घालत चक्का? हिने 2 वेळा घेतला ना. चला. शंभो हर हर महादेव. वा. तर आपण आलेलो आहोत सोपान काका मंदिरामध्ये. आपण माऊलींचं दर्शन घेऊ आणि लगेच जाऊ.
चला मंडळी, माऊली निघाली, करणं झालेलं आहे. तर आपण पण जाऊया रथाजवळ. आपले टाळ पताका आतमध्ये घेऊया. चला तर निघालेली आहे माऊली, आरूढ झालेली आहे. आता आपण सुद्धा आपल्या नंबरला जाऊ, भजन करू, नंतर पुन्हा तुम्हाला 20व्यापर्यंत भेटू. महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली. राहिलो से दृढ, राहिलो से दृढ, राहिलो से दृढ विठोबाचे पायी. तुका मने काही नलगे आता, तुका मने काही नलगे आता. तुका मने काही नलगे आता, तुका मने काही नलगे आता. कोमटे हे वाट गोमटी, हे वाट गोमटी, हे वाट गोमटी, हे वाट गोमटी वैकुंठाची जाता. हे वाट गोमटी, हे वाट गोमटी, हे वाट गोमटी वैकुंठाची जाता. वाट गोमटी वैकुंठाची जाता. झेंडे ध्वजा आले. हे वाट गोमटे वैकुंठाची जाता, हे वाट गोमटे वैकुंठाची जाता. चला चला चला, माऊलींचा 20वा, सासवडवरून निघाल्यानंतर पहिला 20वा. काय हा, चला जाऊया. माऊली 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 राया माझ्या तुको बाराया, ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया, ज्ञानो बाराया माझ्या तुको बाराया, ज्ञानो बाराया माझ्या
चला गुरुनाथजी, माऊलींचा विसावा झालेला आहे. आता माऊली चाललेले आहे कुठं घाटाकडं. आज आपल्याला सासवडचा घाट उतरायचा आहे की नाही? लय आनंद येतो महाराज घाट उतरताना. चला धर्मा कृपाळू आला से जवळ. वैसला पाताळी वरी काही करिता उपाव. काही करिता उपाव. सिंदे घान लावणिया दोरी. चला श्री विठ्ठल मंडळी, श्री विठ्ठल. तुम्ही म्हणत असाल अरे ही तर अजून मी तर सासवडच्या घाटाच्या वरती आहे, मग ही व्हिडिओ आता कशी आली? तर तो असा आहे का सासवडच्या घाटाचे 2 पार्ट केलेत.
तर हे आपण पहिल्या पार्टच्या एंडिंगला टाकतोय, कारण की फार महत्त्वाचे आहे. कारण की नंतरची व्हिडिओ ऑलरेडी मोठी असणार आहे, कमसे कम 25-30 मिनिटाची. मग ती आपण सेपरेट टाकणार आहोत. पण ह्या पहिल्या पार्टमध्ये सासवड ते हडपसर या पहिल्या पार्टमध्ये आपण आजची महत्त्वाची व्हिडिओ टाकतोय. ती म्हणजे आज आपल्या या ठिकाणी ज्यांनी आपल्याला पंढरपूर ते सासवड गेल्या अनेक वर्ष, मी तर समजा 8-9 वर्षापासून खातोय अशी सेवा, बिना कांदा लसणाचं जेवण, बरं का, पंढरपूर ते सासवड असं एकदम काय बोलतात त्याला, आपला आगरी तडका, एकदम सुंदर जेवण आहे की नाही. आणि त्यांचीच मुलाखत आज आपण ह्या ब्लॉगमध्ये घेतोय. तर ते आज योगायोगाने आपल्याला भेटलेले आहेत. ते म्हणजे आमचे सखाराम शेठ. सगळ्यांनी टाळ्या वाजवा रे. टाळ्या वाजवा. तर नमस्कार सखाराम शेठ. नमस्कार. श्री विठ्ठल. जय जय रामकृष्ण. जय जय रामकृष्ण हरी. श्री तर विषय असा आहे बोला. का तुम्ही आम्हाला योगायोगाने भेटले, सहज आले आमच्या माळ्यामध्ये, आमच्या वाड्यामध्ये या. तर आमच्या वाड्यात आलेत, तर काय बोलतात त्याला, वाड्यावर या. आणि तुम्ही आमच्या वाड्यावर आलेले आहेत. तर सखाराम शेठ गेल्या 8 वर्षापासून मी बघतोय. मी 8-9 वर्ष झाले मला परतीला. मी मोजले नाही गेलं. आता काल काय झालं, ते फेसबुकने आपल्याला रिटर्न पाठवतात नाही का ते नोटिफिकेशन. तर फेसबुकने गेल्या वर्षीचं नोटिफिकेशन 8 वर्ष अगोदरचं फेसबुकने मला पाठवलं का नीरा नदीचं स्नान तुम्हाला दाखवलं, म्हणजे असं असतं ते. तर 9 वर्ष अगोदरपासून तुमचं मी जेवण जेवतोय. तर तुम्हाला ही प्रेरणा भेटली, ही कशी भेटली? मी 2004 मध्ये परतीची वारी केली. त्या वारीमध्ये मला आढळून आलं का वारकऱ्यांच्या जीवनाचे हाल होतात. आणि माझी पहिली वारी होती. वारकऱ्यांच्या जीवनाचे हाल होतात. तर मी विचार केला, एवढं मला भजन पाठा वगैरे काय नसल्यामुळे मी विचार केला का आपण जर वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली असती तर बरं झालं असतं, असा मी विचार केला. आणि हा एक उपक्रम चालू केला. आणि आपल्या या उपक्रमामध्ये आपले साथीदार कोण कोण आहेत? पूर्ण साथीदार बोलले तर माझे मेवणे, मित्रमंडळी, 4 नातेवाईक, म्हणजे सांगायची गोष्ट नाव सांगू शकता? अरुण म्हात्रे, किरण माळी, भूषण पाटील, योगेश वाणी, अनिल शेठ, संदीप नाईकरे, बाळा, गेल्या वर्षी राजू, असे बरेच आमचे सवंगडी आहेत. त्याच्यामध्ये रुपेश भोईर, बरोबर, अरविंद पाटील, असे आम्ही जवळजवळ 15 लोक आहोत. आणि लेडीज एखादा नाव चुकून राहिला असेल तर आपण दिलगिरी आताच व्यक्त करूया. बरं, काय घाई गडबडीच्या ह्याच्यात आम्ही तुम्हाला अचानक बसवलंय. आवटी बाबा, हा, ते आता तुम्हाला हळूहळू नाव आठवतील. तर मध्ये मध्ये नाव आठवत तसं आपण बोलूया, तरी काय हरकत नाही. खरंच महाराज, तुम्ही जे जेवण बनवताना मातृमाऊली कसं जेवण असतं यांचं? रामकृष्ण हरी. आमचे सखाराम दादा भोईर खाली म्हणजे आयमधील ठेवा चालत. जवळजवळ 22 वर्ष झाले ते अन्नदान करतात. आमच्या संतांचं तसं प्रमाण आहे, येत एक शीत देतले अन्न, होय कोटी कुळाचे उद्धरण, कोटी याग केले पूर्ण, ऐसे महिमान येतील तिचे. एक शीत दान केलं तर कोटी कुळाचं उदाहरण होतं. पण आमचे सखाराम दादा आज जवळजवळ 3000-4000 लोकांना अन्नदान करतात. मी तर त्यांचा अत्यंत ऋणी आहे. पुढच्या प्रार्थना करू का त्यांचं आयुष्य, आरोग्य, वैभव वाढो, ही माऊली चरणी प्रार्थना. रामकृष्ण. अजून एक गोष्ट इकडे द्या. आम्हाला माहिती पडलंय का सखाराम शेठच्या गावाचं नाव खूप विशेष आहे. तो विशेष गावाचं नाव काय तुमच्या? आमच्या गावात चिकनघर, चिकनघर, कल्याण. अच्छा अच्छा. असं नाव का? ते असं नाव का? इंग्रजांनी ठेवलेले. असू द्या.
काही असू दे, आपलं गाव तो गाव आहे की नाही. पण ते चिकन खात नाही. पण ते चिकन खात नाही. आम्ही पांढरे लिंब म्हणतो, त्याचे नावही येत नाही. ते आता समजून जा समजणाऱ्यांनी पांढरे लिंब म्हणजे काय. आहे की नाही. फार फार धन्यवाद सखाराम शेठ, तुम्ही आलात आणि 2 मिनिटं बोललात तुम्ही. आहे की नाही. मला तुमची मुलाखत आहे ना मध्येच घ्यायची होती, पण तुम्ही पण व्यस्त ना आम्ही पण व्यस्त. कदम माऊली आता भेटले सकाळी, हां बोलले सखाराम शेठ मी तुमच्या या अन्नदानाचा उल्लेख केला हां आणि कीर्तनात त्यावेळेला अक्षरशः माझ्या डोळ्याला पाणी भरून आलं. एवढं सुंदर तुमचं हे कार्य आहे आणि हे कार्याला तुमचा सदैव आशीर्वाद असावा आणि हे कार्य वाढत जावं. वा वा फार फार धन्यवाद, फार फार धन्यवाद. तर चला मंडळी, हा पार्ट आपण इथंच संपूया. आपला दुसरा सासवडचा पार्ट पडणार आहे बरं का, तो पाहायला विसरू नका, कारण की एवढी मजा आहे, एवढी मजा आहे. कशी मजा आहे? लय मजा आहे, लय लय. दुसरा पार्ट पाहायला सांगा लोकांना, दुसरा पार्ट पहा. हा, कारण की दुसऱ्या पार्ट मध्ये आपला दिवे घाट संपूर्ण खाली उतरूस तर असली मजा आहे ना, अरे लय आनंद आहे. काय आनंद आहे की नाही, सुपर आनंद. तो जर तुम्ही बघितला नाही तर सगळं हुकलं तुमचं. त्याच्यामुळे चला जास्त बोलत नाही, या पुढच्या पार्ट मध्ये. रामकृष्ण. राम